सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। सोडिला संसार माया तयावरी फार। धावे चाले मागे मागे सुख दुःख सारे अंगे। भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये चालत असलेला भक्ती उत्सव हा नाम उत्सव आणि या नाम उत्सवातील आजच्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा। कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या 4 चरणाचा भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातील भक्तवत्सलता प्रगट करणारा हा अभंग आहे। मिळाला महाराज या अभंगामधून भगवंताच्या अंतःकरणातील भक्तवत्सलता प्रगट करतात। म्हणजे भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेला आहे। भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय सांगत असताना भगवंताला काय आवडतं तर भगवान परमात्म्याला भक्त आवडतात। मग कोणते भक्त भगवान परमात्म्याला आवडतात तर ज्या भक्तांनी संसार सोडलेला आहे। सोडिला संसार, ज्या भक्तांनी संसार सोडला त्या भक्तावरती भगवान परमात्मा माया करतो। आता माया शब्दाचा अर्थ या ठिकाणी करत असताना वेदांतातली माया घ्यायचा नाही तर माया शब्दाचा अर्थ प्रेम घ्यायचा। भक्तावरती भगवान परमात्मा प्रेम करतो। प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतो? जे भक्त आहेत त्या भक्तांच्या जीवनामध्ये कुठलंही संकट आलं, कोणतीही स्थिती किंवा परिस्थिती, दुःखद परिस्थिती असो अथवा सुखद परिस्थिती असो, त्या सुख दुःखामध्ये भगवान परमात्मा त्यांच्या मागे मागे धावतो म्हणजे त्या भक्ताला संकटामधून सोडवतो। बर भक्ताला संकटामधून भगवान परमात्मा सोडवतो, मग भक्तही काहीतरी करत असले पाहिजे ना। महाराज म्हणतात भक्तामध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये जणू काही करार झालेला आहे। काय करार आहे? भक्ताने भगवंताचं नाव घ्यायचं, नामस्मरण करायचं आणि त्या नामस्मरणाचं ऋण भगवंतावरती झालं की मग त्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी काम करायचं। याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम। का हो महाराज, आम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन केलंय। सर्व सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा, षड्गुण ऐश्वर्य संपन्न तो भगवान परमात्मा आहे आणि तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी काम करतो हे ऐकायला सुद्धा बरं वाटत नाही। आणि तुम्ही म्हणतात की तो भक्ताच्या घरी काम करतो, एवढा भोळा आहे का तुमचा भगवंत? महाराज म्हणतात नुसता भोळा नाही तर हा भगवान परमात्मा कृपेचा कोवळा आहे। अशा प्रकारे या अभंगाचा सरळ सरळ भाव मी माझ्या बुद्धीप्रमाणे आपल्या समोर ठेवलेला आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय गरजेचं आहे। अतिशय सुंदर महाराज या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला की भव्य दिव्य या ठिकाणी मंदिर चालू आहे। 31 मंदिराचा या ठिकाणी संकल्प आहे। योगायोग असा की 8 दिवसापूर्वी तिकडे सोंडाळ्याला गेलो होतो, तर येता येता सहज दर्शन झालं। तिथे आल्यानंतर प्रसन्न वाटलं महाराज। खरं म्हणजे ज्या ठिकाणी मी चिंतन करतोय, उभं राहतोय, चिंतन म्हणायचं नाही, आता या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणून घ्या। खरं म्हणजे या गादीमध्ये फार पावर आहे। ज्या ठिकाणी मी उभा आहे, ज्यांचा हा उत्सव आहे, हा सोहळा आहे, महाराज खरोखर अतिशय मोठ्या महात्म्यांच्या पुण्यतिथी या ठिकाणी आपण पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे की ज्ञान परंपरा ज्या ठिकाणी चालत आलेली आहे। नुसती ज्ञान परंपरा नाही तर आपल्या जीवनामध्ये भक्तीचीही महाराज या ठिकाणी परंपरा ज्यांनी चालत ठेवलेली आहे। काहींकडे ज्ञान असतं पण अंतःकरणामध्ये भक्ती नसते, भक्तीचा अभिमान झालेला असतो। मी जे ज्ञान आहे माझ्याकडे त्या ज्ञानाचा अभिमान झालेला असतो, पण ज्यांची मी सेवा करतोय, ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ज्ञानाच्या दृष्टीने नवे ज्ञान घेण्यासाठी आसुसलेला होता, अशा एका महात्म्यांची या ठिकाणी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव खऱ्या अर्थाने चालू आहे। आणि मग या उत्सवामध्ये ही सेवा महाराजांनी माझ्याकडे दिलेली आहे।
खरं म्हणजे इथे आल्यानंतर महाराजांची मी चिंतन ऐकली, कीर्तन ऐकलेले आहे की अतिशय महाराज वेदवाणी नवे नवे संस्कृत श्लोक जे आपल्याला म्हणताना सुद्धा आपल्याला श्लोक म्हणता येत नाही, म्हणजे अक्षरही महाराज आपल्याला नीट म्हणता येत नाही, पण असे महाराज या गीतेची असेल शास्त्राची सेवा ज्यांच्या मुखामधून या ठिकाणी घडलेली आहे अशांच्या समोर काय चिंतन करायचं, काय बोलायचं, हा एक मोठा धाक माझ्या अंतःकरणामध्ये आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार आहे, शेवटपर्यंत राहणार आहे. खरं म्हणजे भाऊंनी मला या ठिकाणी बोलवलं. अगदी 3 वाजता मला बनकर साहेबांचा फोन आला की महाराज तुम्हाला चिंतन या ठिकाणी करावं लागेल. मी म्हणलं मी चिंतन करत नाही, कीर्तन करतो बाबा. कारण चिंतनामध्ये आणि कीर्तनामध्ये फरक आहे. चिंतन मांडण्याची आपली काही या ठिकाणी बुद्धी नाही. एक थोर महात्म्यांच्या मुखामधून जे श्रवण केलेलं आहे आणि जे माझ्या बुद्धीला खऱ्या अर्थाने ग्रहण करता आलं ते मी तुमच्या समोर खऱ्या अर्थाने या ठिकाणी ठेवणार आहे. आणि मग चिंतनाला आल्यानंतर मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आहेत ज्यांच्या मुखामधून रात्री आपण चिंतन सेवा श्रवण केलेली आहे. असे श्री हरिभक्तीपरायण गोपाळ महाराज माझ्यासमोर उपस्थित आहेत, मोठे आहेत. त्यांचं नाव माझ्या मुखामधून घेण्याची माझी पात्रता नाही, पण बाबाही या ठिकाणी महाराज समोर आहेत. आणि खरं म्हणजे ज्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या परमार्थाची वाटचाल करतोय. नवे नवे महाराज एक गुरुस्थानी शहरामध्ये आम्ही ज्यांना मानतो असे परम आदरणीय श्री हरिभक्तीपरायण वंदनीय आष्टीकर महाराज माझ्या या ठिकाणी बाजूला बसलेले आहे. खरं म्हणजे ते मागे बसले. नवे नवे मी मागे बसण्याचा उद्देश असा समजतो की मागे पुढे उभा, सांभाळण्यासाठीच मला या ठिकाणी मागे बसलेले आहे. इकडेही महाराज मोठी मोठी थोर मंडळी आहेत. आता ज्यांच्या मुखामधून आपण चाल श्रवण केली असे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे श्री हरिभक्तीपरायण पोपट महाराज खरकाडे या ठिकाणी उपस्थित आहे. श्री हरिभक्तीपरायण चौधरी सर एकनाथ महाराज चौधरी सर या ठिकाणी उपस्थित आहे. आदी करून सर्व महाराज मंडळींचा मला परिचय नाही, पण परिचित अपरिचित सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्वांच्याच चिंतनासाठी हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विढाला सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि महाराज या अभंगामधून भगवान परमात्म्याच्या अंतःकरणातील भक्त वत्सलता प्रकट करतात. भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे, साधू संत महात्मे दीन वत्सल आहे, लक्षात ठेवा. आणि तुमचा आमचा जर विचार जर केला तर तुम्ही आम्ही कुटुंब वत्सल आहोत. सोप्या भाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर भगवान परमात्म्याला भक्त आवडतात. नवे नवे भगवान परमात्म्याला भक्त आवडतात. तुकोबारायांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की नाही, भक्त वत्सल दीनानाथ तिन्ही लोकी जाती मात, तिन्ही लोकी जाती मात, तिन्ही लोकी जाती मात. भगवान दीनानाथ तिन्ही लोकी जाती मात, तिन्ही लोकी जाती मात, तिन्ही लोकी जाती भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. साधू संत महात्म्यांचा जर विचार जर केला तर साधू संत महात्मे हे दीन वत्सल आहे. साधू दीन वत्सल, हा साधू दीन वत्सल आहे. तसा जर विचार जर केला इथे आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यावरती स्वार्थाचा चष्मा आहे. स्वार्थाचा चष्मा प्रत्येकाच्या डोळ्यावरती आहे. महाराज जीवाचा जर आपण जर विचार जर केला तर जीवाच्या डोळ्यावरती स्वार्थाचा चष्मा आहे. आपण प्रत्येक कृती करत असताना, काम करत असताना पहिले आपण या ठिकाणी विचार करतोय, काम करण्याच्या अगोदर मी जे काम करणार आहे त्याच्यापासून मला फायदा काय होणार आहे, बरोबर आहे की नाही. हा उत्सव आपण या ठिकाणी करतोय, हा सोहळा करतोय, हा उत्सव करत असताना सुद्धा कुठला तरी स्वार्थाचा आपल्याला विचार आहे की नाही. महाराज कोणाचा काय स्वार्थ असेल, कोणाचा काय स्वार्थ असेल,
परमार्थ वाढावा, भक्ती वाढावी, नामस्मरण घडावं, हा उत्सव या ठिकाणी करण्याचा उद्देश आहे. लक्षात ठेवा. म्हणजे कुठेतरी स्वार्थ या ठिकाणी दडलेला आहे. जीवाचा जर विचार जर केला तर आज मुलगा वडिलांवरती प्रेम करतो, वडील मुलावरती प्रेम करतात, शिक्षक विद्यार्थ्यावरती प्रेम करतात, विद्यार्थी शिक्षकांवरती प्रेम करतात. पण लक्षात ठेवा कुठेतरी स्वार्थ दडलेला आहे. बघा तुम्ही, मुलगा बाहेर जातो, बाहेरून आलेला मुलगा संध्याकाळी या ठिकाणी बाबाला म्हणतो, वडिलांना म्हणतो, बाबा मला मोबाईल घ्यायचा आहे, मला एवढे एवढे पैसे द्या. वडील मागचा पुढचा विचार करत नाही, खिशामध्ये हात घालतात, मुलाच्या हातामध्ये पैसे देतात. का देतात? वडिलांना माहिती आहे आपण जर त्याची ही इच्छा आता जर पूर्ण केली नाही तर हा मुलगा आपल्याला म्हातारपणी नक्कीच वृद्धाश्रमामध्ये पाठवेल. त्याने वृद्धाश्रमामध्ये पाठवू नयेत म्हणून महाराज आज त्याची इच्छा पूर्ण केल्या जाते. मुलगा तरी वडिलांवरती का प्रेम करतो? तिजोरीच्या चाव्या लवकर आपल्या ताब्यामध्ये आल्या पाहिजे. म्हणजे मला सांगायचंय, प्रत्येकाच्या डोळ्यावरती स्वार्थाचा चष्मा आहे. ज्या भगवंताचं चिंतन आपण करतोय ना, त्या भगवंताच्या डोळ्यावरती कुठेतरी स्वार्थाचा चष्मा आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही म्हणाल महाराज काय बोलता तुम्ही? मी बोलत नाही महाराज, आपल्याला विशेष चिंतनामध्ये या ठिकाणी मांडता येतो. भगवंताच्या डोळ्यावरती स्वार्थाचा चष्मा बघा तुम्ही. महाराज जे आपले आहेत, जे आपलं नामस्मरण करतात, जे आपले भक्ती करतात, त्या भक्तांना आपल्या पायाजवळ घ्यायचं आणि महाराज जे नामस्मरण करत नाही त्यांना या ठिकाणी ताडण करायचं, मारायचं. हा स्वार्थ झाला की नाही? आई असते, आईला 2 मुलं असतात. 2 मुलं म्हटलं की दोन्हीवरती सारखं प्रेम करायला पाहिजे की नाही? आणि एका मुलाला महाराज मांडीवरती बसवून घेतलेला आहे, त्याला या ठिकाणी सुंदर काला भरवते आणि दुसरा मुलगा दरवाजावरती येऊन उभा राहिला की त्याच्या पाठीमागे काठी घेऊन धावते मारण्यासाठी. म्हणजे कुठेतरी या ठिकाणी भेद आपल्याला बघायला मिळतो की नाही? जे भक्त आहे त्यांना पायाजवळ घ्यायचं आणि जे या ठिकाणी दुर्जन आहे त्यांना मारायचं. म्हणजे जे आपली भक्ती करतात त्यांना पायाजवळ घेणं हा सुद्धा स्वार्थच आहे. लक्षात ठेवा. म्हणून भगवंताच्या डोळ्यावरती या ठिकाणी चिंतन आहे ना, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतून भक्ता राखे, पायापाशी दुर्जनाशी संवारी. कुठेतरी स्वार्थ आहे. मला मी काय हे विषय सांगतोय त्याचं चिंतन असं आहे की महाराज जीवाच्या डोळ्यावरती स्वार्थाचा चष्मा आहे, भगवंताच्या डोळ्यावरती सुद्धा स्वार्थाचा चष्मा आपल्याला बघायला मिळतो. पण एक वर्ग असा आहे का त्या वर्गाकडे बघत असताना कुठलाही स्वार्थाचा चष्मा महाराज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. तो वर्ग म्हणजे संतांचा वर्ग आहे. विडाला संत या ठिकाणी आले, कशासाठी आले? आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी म्हणत असतो, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. वैकुंठावरून संत महात्मे या ठिकाणी आलेले आहे. का आले? तर येतो हिताचा कळवळा. महाराज या ठिकाणी लक्षात ठेवा, आपलं हित करण्यासाठी. साधो दीनवत्सला. महाराज या ठिकाणी दिनाची सेवा करणे, दिनाला या ठिकाणी मार्ग दाखवण्यासाठी महाराज संत महात्मे या ठिकाणी आलेले आहे. म्हणून साधो दीनवत्सला म्हणजे साधू संत महात्म्यांच्या अंतःकरणामध्ये दिनाविषयी प्रेम आहे, भगवंताविषयी प्रेम आहे. आणि तुमच्या आमच्या प्रेमाचा जर आपण विचार जर केला तर तुमच्या आमच्या प्रेमाचा विषय म्हणजे या ठिकाणी कुटुंब आहे. आपण या ठिकाणी कुटुंब वत्सल आहोत. तुम्ही म्हणाल महाराज मग कुटुंब वत्सल राहू नये का? कुटुंबाची सेवा करू नये का? कुटुंबाची सेवा जरूर करावी. महाराज प्रेम जरूर केलं पाहिजे, प्रेम करू नये असं नाही, प्रेम केलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, प्रेम करत असताना जे प्रेम आपल्याला महाराज शाश्वत सुखापर्यंत नेऊन पोहोचवतं त्या ठिकाणी आपण प्रेम केलं पाहिजे. विढाला मग तुम्ही आम्हीही प्रेम करतो, संत महात्मेही प्रेम करतात. तुमच्या आमच्या प्रेमाचा विषय जर आपण जर बघितला, काय आवडतं आपल्याला? महाराज आपल्याला या ठिकाणी विकार आवडतात. लक्षात ठेवा, विषय आवडतात, नवे नवे संसार आपल्याला या ठिकाणी आवडतो. मग महाराज संसारावरती प्रेम करू नये का? तुम्ही आम्ही प्रेम करतो म्हणजे आपल्या आपतेष्टावरती प्रेम करतो, आपल्या नातेवाईकांवरती प्रेम करतो, आपल्या महाराज या ठिकाणी असणाऱ्या संबंधितावरती प्रेम करतो. मग मला सांगा, प्रेमाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला काय मिळतं? काय मिळतं?
आपण ज्या मुलावरती प्रेम करतो तो मुलगा आपल्याला सुखच देतो. बरोबर आहेत ना बाबा? हा, सुखच देतो का आपल्याला? मी सुखाची व्याख्या आपल्याला सांगेन. सुख कशाला म्हणतात? आता मी वेदांतातली व्याख्या सांगणार नाही, पण आपल्याला सरळ सरळ पटेल अशी व्याख्या सांगेल. सुख कशाला म्हणतात? जे मिळाल्यानंतर परत दुःखच होत नाही त्याला सुख म्हणतात. लक्षात आली का व्याख्या? जे मिळाल्यानंतर परत आपल्याला दुःख मिळतच नाही त्याला सुख म्हणतात. मला सांगा, आपण संसारामध्ये जे सुखाची लाट अनुभवतो ती लाट टिकून आहेत का? ती लाट टिकून नाही, म्हणजे खरं सुख त्याला म्हणता येत नाही. संसारामध्ये खरं सुख नाही, लक्षात ठेवा. मग संसारामध्ये सुख आपण शोधण्याचा प्रयत्न करतो, पण खरं सुख आपल्याला मिळत नाही. पण बघा, तुम्ही आम्ही संसारावरती प्रेम करतो, आपल्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला दुःख मिळतं. आपण संत महात्म्यांना विचारू, संतांना विचारू, तुम्ही प्रेम करता, तुमच्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला काय मिळतं? मला थोड या ठिकाणी संत महात्मे आपल्याला उत्तर देतात. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम म्हणजे लॉकडाऊन नंतर या ठिकाणी असं सर्व योग जुळून आलेला आहे. म्हणून काय काळजी करू नका. विठाला म्हणून संत महात्म्यांना विचारलं की संत महात्मे म्हणतात आम्ही प्रेम करतो, आमच्या प्रेमाच्या मोबदल्यामध्ये आम्हाला सुख मिळतं. मग संतांना या ठिकाणी सुख मिळतं आणि तुम्हा आम्हाला या ठिकाणी दुःख मिळते. याचं कारण काय? तर त्यांच्या प्रेमाचा विषय वेगळा आहे,
आणि आपल्या प्रेमाचा विषय हा वेगळा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही कुटुंबावरती प्रेम करतो, संत महात्मे भगवंतावरती प्रेम करतात, लक्षात घ्या. थोडक्यामध्ये बोलायचं जर म्हटलं तर तुम्ही आम्ही मिथ्या असणाऱ्या संसारावरती प्रेम करतो आणि संत महात्मे अशाश्वत असणाऱ्या महाराज या ठिकाणी भगवंत अविनाशी भगवंतावरती प्रेम करतात. तुमच्या आमच्या प्रेमाचा विषय हा परिच्छिन्न आहे आणि संत महात्म्यांच्या प्रेमाचा विषय हा व्यापक आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही आपल्या कुटुंबाला सागर समजतो आणि संत महात्मे या विश्वालाच आपलं कुटुंब समजतात, हा भेद आहे. मग आम्ही प्रेम करतो, आम्हाला सुख मिळणारच नाही का? सुख मिळेल ना. सुख मिळण्याचे 2 मंत्र मी आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला सांगतो. माझी एवढी लायकी नाही पण बोलतो या ठिकाणी. महाराज, सुख जर मिळावं आपल्याला असं वाटत असेल तर 2 मंत्र मी आपल्याला सांगतो. पहिला मंत्र लिहून घ्या. पहिला मंत्र या ठिकाणी सांगत असताना आपल्याला सुख मिळावं असं जर आपल्याला वाटतं, आपण या ठिकाणी आलो ना, मग आपल्याला सुख मिळावं असं जर वाटत असेल तर या ठिकाणी राहत असताना असं राहा, असं या ठिकाणी वागा. नवे या वृत्तीने आपण या ठिकाणी जीवन जगा. का या ठिकाणी माझं कोणीच नाही, माझं कोणीच नाही या ठिकाणी. या वृत्तीने जर आपण या ठिकाणी जर राहिलो तर आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. चला